डॉक्टर कशी आहे सिंचना? काही काळजीचं कारण तर नाहीये ना? शी इज फाईन, डोंट वरी. पायाला थोडं स्ट्रेन आलंय, मी स्प्रे देते, ते यूज करा तुम्ही. आणि जर अगदीच पाय हलवता आलं नाही असं वाटलं ना तर क्रेप बँडेज बांधू शकता. पायाची अति हालचाल करू नका, काळजी घ्या. हो हो डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ तिची. गुड. काही वाटलं तर कॉल मी. अहो मी आलोच ग. चला हरीश. हरीश, डॉक्टरांना बाहेरपर्यंत सोडशील? द्या. डॉक्टर, एक मिनिट. बोला. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? म्हणजे बाळाला काही त्रास वगैरे नाही ना? बाळ? हो, माझी सून गरोदर आहे ना. काही 2च महिने झालेत आणि या अशा अवस्थेत धडपडली, धसका पण बसू शकतो ना, म्हणून म्हणते. बाळाला काही त्रास नाही ना? तुम्ही नक्की ह्यांच्याबद्दलच बोलताय ना? हो, माझी सून 2 महिन्याची गरोदर आहे ती. पण त्या प्रेग्नेंट नाहीये. हो, असं कसं? आहे ती गरोदर. मला तरी तपासल्यावर तसं काही वाटलं नाही. तरीही तुम्ही ब्लड टेस्ट करून कन्फर्म करू शकता. अगं, तू उठून का बसलीस? डॉक्टर पण काही म्हणतात, म्हणे गरोदर नाहीये. कमाल आहे ना यांची. नाही म्हणजे आमच्या काळात ना बाईची नाडी धरली की डॉक्टरांना कळायचं बाई गरोदर आहे की नाही ते. हे आजकालचे डॉक्टर ना, त्यांचे लाडच खूप. काही झालं की आपलं ही ब्लड टेस्ट करा, ती ब्लड टेस्ट करा. काय तोंडावर सांगून जात आहेत की गरोदर नाहीये म्हणून. तू काही मनाला लावून घेऊ नको त्यांचं बोलणं. हां, जाऊ दे. हे बघ, आपण आणि त्यांनी काय मलम बिलम सांगितलंय ना, त्यांनी बरं नाही वाटलं ना तर मी आहे ना, मी हळद फटकी बांधून देते. अगं, तासाभरात बरं वाटेल तुला. आणि कपभर दूध आणते हळद घातलेलं, पटकन बरं वाटेल तुला. काय होऊन बसले हे? आई किती काळजी करतात माझी. आता त्यांना कसं सांगू की मी प्रेग्नेंट नाहीये? सिंचना, अगं लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? तुला काही त्रास होतोय का? तू एक काम कर ना, तू आराम कर जरा. आणि तुला एक सांगू का? हे बघ, या अशा दिवसांमध्ये धडपडली आहेस तू. आता आज ना इथून घराबाहेर पडू नकोस. छान इथे आराम कर. आम्ही सगळे आहोत की नाही. पटकन बरं वाटेल मग तुला. हां, म्हणजे मी काही जबरदस्ती करत नाही तुझ्यावर, पण आज इथे राहिलीस तर सगळ्यांनाच बरं वाटेल बघ. आता एक काम कर, तू थोडा आराम कर. मी पटकन लिंबू सरबत आणते. आई, हां, अगं उठू नकोस ग बाळा, अशी पटकन. अगं सावकाश. काय करतेस ग? आई, चला सागर भाऊ, हा घरी सोड मला आधी. बऱ्याच दिवसांनी भेटल्या, मस्त जेवण करू. चला. उतर. हाँ? उतर. उतरतो. निघ. बघतोय काय? निघ. निघ निघ. काय चालेल? कुठे काय? कुठे काय? बघितलं मी सगळं. काय करतोयस तू? टप्पे टाकतोयस माझ्या बहिणीवर. काय? काय लाज नाही वाटत तुला? हा, कोण कुठला मवाली तू? माझ्या साध्या भोळ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोयस. लायकी तरी आहे का तुझी तिच्याशी बोलायची? हा, ऐक ना, मी काय असं नाही ऐकणार तू. आता तुला कसा धडा शिकवते ना ते बघशील. चल. ऐक ना, मी काय म्हणतोय ते ऐक. काय झालं? तुला काही त्रास होतोय का? बोल ना. आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अगं मग बोल ना. सिंचना, अगं बाळा बोल ना. काय झालं? तुला मळमळत आहे का? हां, मी 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 तुझ्यासाठी लिंबू सरबत आणते ना. अगं नाही म्हणजे आपल्याकडे घरगुती खूप औषध आहेत, ती घेतली ना की बरं वाटतं. तू मला सांगत का नाहीस तुला नक्की काय होतंय ते? मी 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 हरीशला सांगते. मी डॉक्टरांना बोलवायला सांगते पुन्हा. हां, आई आई ऐका, मला तुम्हाला दुसरं काहीतरी सांगायचंय. सिंचना,
हे बाळा पटकन बोल ना ग, उगाच माझ्या जीवाला घोर लावू नकोस. आई आय एम सॉरी, का पण डॉक्टर खरं बोलत होते. म्हणजे? ही प्रेग्नेंट नाहीये. काय काय म्हणालीस तू आत्ता? हॅरी मी खोटं बोलले. मी प्रेग्नेंट नाहीये. काय तू 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 खोटं बोललीस माझ्यासोबत? अगं पण का का खोटं बोललीस तू माझ्यासोबत? अगं सिंचना, आपल्याला बाळ होणार आहे म्हणून किती आनंदात होतो मी. सगळंच काय करत होतो, कितीतरी प्लॅन बनवले होते. आई सुद्धा आपल्यासोबत राहायला आली होती ना ग. तुला माहितीये ना, मला नोकरी करायची नाहीये. माझं स्वप्न बिझनेस करण्याचं आहे, त्यासाठी स्टार्टअप उभं करायचं आहे. हे सगळं सोडून मी 10 ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करत होतो. का? कुणासाठी? अगं आपल्या बाळासाठी. तुझी काळजी घेत होतो ना मी. सगळ्या गोष्टी पार पाडत होतो, रिस्पॉन्सिबल बनण्याचा प्रयत्न करत होतो. हे फक्त आपल्या बाळासाठी. अगं शिट! आणि तू खोटं बोललीस माझ्या. हॅरी हॅरी ऐक ना. हॅरी हॅरी मी तू चेंज व्हावास म्हणूनच खोटं बोलले. तू रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच तयार नव्हतास. आपण वेगळे कोणासाठी राहिलो? तू चेंज व्हावास म्हणूनच राहिलो ना. पण वेगळं राहून पण तुझ्यात काही चेंजेस दिसत नव्हते. तू काही केलं रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नव्हतास. तू बॅचलरहुड लाईफ जगत होतास. तर मला कळत नव्हतं मी काय करावं. माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं म्हणून मी खोटं बोलले. एवढं मोठं खोटं बोललीस तू माझ्यासोबत. हे बघ सिंचना, तू हे खूप चुकीचं केलंस. तू आधी चुकीचं वागलास म्हणून मी खोटं बोलले. वा, म्हणजे तुझ्या चुकीचं, तुझ्या खोटेपणाचं हे जस्टिफिकेशन देणार आहेस तुम्हाला? हे बघ, माझा आळस आणि तुझा खोटेपणा हे दोन्ही एका तराजूत मोजून कसं चालेल? आणि तू का खोटं बोललीस माझ्यासोबत? मी कमवत नाही म्हणून, मी या घरची जबाबदारी घेत नाही म्हणूनच ना? ठीक आहे, यानंतर मी नोकरी करेन, सगळं काही करेन, पैसा कमवेन, पण तुझ्या पैशांना हात लावणार नाही. हे बघ सिंचना, जोपर्यंत तुला वाटत नाही ना की आपला नवरा इनफ कमवत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कायम लक्षात ठेव, तू जे काही हे केलंस ना, हे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. हे लक्षात ठेव. हॅरी हॅरी ऐक ना. हॅरी हॅरी ऐक